आणि आता बातमी येते इंधन दरासंदर्भातली। इंधनाचा वापर जपून करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेलं। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढताना पाहायला मिळाले। आखाती युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली। त्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत। परिणामी आपल्या देशातही गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चौथ्यांदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात ₹2.61 तर डिझेलच्या दरात ₹2.17 इतकी वाढ झाली। इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत, त्यामुळे त्याचा परिणाम वस्तूंच्या दरांवर, इतर वस्तूंच्या किंमतीच्या दरांवर होतोय। याच मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रातल्या मोदी सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। निवडणुकीत वादे करायचे आणि नंतर जनतेच्या खिशावर वार करायचा अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। तर राज्यामध्ये विरोधी पक्षांनी ठिकठिकाणी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला। तर गेल्या 10 दिवसांमध्ये इंधनाची दरवाढ नेमकी कशी झाली आहे ती बघूया। 15 मे 2026 ला पेट्रोल ₹3 डिझेल ₹3.11 महागलं। 19 मेला ही वाढ होती 90 पैसे प्रत्येकी पेट्रोल आणि डिझेलची। 23 मेला पेट्रोल 87 पैशांनी, डिझेल 91 पैशांनी महागलेलं। तर आज 25 मेला ₹2.61 पेट्रोल महागलंय आणि ₹2.71 डिझेल महागलंय। तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी या सगळ्या संदर्भात काय म्हणतात ते बघूया। आपल्या एक्स पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात, महागाई मॅन मोदींचा पुन्हा एकदा हल्ला। पेट्रोल डिझेलच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढवल्या जात आहेत, जेणेकरून हळूहळू तुमचा खिसा कापला जाईल। मी गेल्या महिन्यापासून आर्थिक वादळाचे संकेत देत होतो, पण मोदीजी तेव्हा नेहमीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यस्त होते। निवडणुका संपताच पेट्रोल डिझेल ₹8 महागलंय। निवडणुकांमध्ये आश्वासन आणि इतर वेळी जनतेच्या खिशावर वार अशी पोस्ट केली आहे राहुल गांधींनी।